जी पाटील काका, कोठावडे, शामराव पाटील विठ्ठलाचे, जयेश पाटील, विजय महाडिक, सुहास पाटील, रघुनाथराव पाटील दादा, राजू शेट्टी, नगराध्यक्ष मलगुंडे साहेब, या निमित्तानं उपस्थित असणारे विविध पक्षांचे मान्यवर नेते आणि बंधू भगिनी, आपण बऱ्याच कालावधीपूर्वी सन्माननीय राजीव शेट्टी यांनी मुंबईला या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी 2 अधिवेशनाआधी मोर्चा काढलेला. या शक्तीपीठ महामार्गाला याची गरज काय याच्याविषयी सगळ्यांनीच मनापासून भाषण केली असतील असा माझा विश्वास आहे. पूर्वी 802 किलोमीटरचा रस्ता आता 856 किलोमीटर झाला. लांबी वाढली, खर्च वाढला. आपल्या सगळ्यांना हा पेठ सांगली रस्ता वाटतोय तसा रस्ता होणार नाही मित्रांनो. हा रस्ता मी उभा आहे त्याच्यापेक्षा हजार वर म्हणजे या छतापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त उंच असा भराव टाकला जाणार. भराव टाकणे हेच जास्त महत्वाचं आहे. बाकी त्याच्यावर रस्ता कोणत्या दर्जाचा होतोय हे तुम्ही वेगळ्या रस्त्यावर जाऊन बघितली की तुम्हाला कळेल. त्यामुळे हा भराव टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती आपलं गाव दुभंगणार आहे. पलीकडचं गाव आणि इकडचं गाव हे 2 नवीन भाग तयार होणार आहे. मसुचीवाडी गावातून जर रस्ता गेला मसुचीवाडीच्या नदीकडे जायला 4 किलोमीटर फिरून यायची पाळी येईल आपल्याला. जरा पुढे कामेरी सारख्या गावात गेला तर गाव रस्त्याच्या डावीकडे बहुतांश आहे, त्याच्यामधनं रस्ता गेला की त्या गावाचे 2 तुकडे झाले. समजा विटकऱ्यासारख्या गावात हीच परिस्थिती आहे. पुढे सगळ्या गावांमध्ये ही परिस्थिती निर्माण होणार आहे. उरण सारखं गाव, उरण ईश्वरपूर मधल्या उरणातून ते गेलं सगळ्या तात्पुरतं बरं वाटेल, पैसे मिळाले, ह्याव झालं त्याव झालं, पण हे पैसे किती पुरणार आहे? याच जमिनीची किंमत अजून 10-15 वर्षाने उरणातल्या जमिनीची किंमत हे शहर जसं वाढेल तसं गुंठ्याला 25 लाख आणि 30 लाख आणि 40 लाख होणार आहे. ती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं वाढीव रक्कम जी मिळण्याची हवा तयार करतात काही लोक, याच्यापासून पहिल्यांदा आपण सगळ्यांनी सावध राहा. आपल्याला आपल्या तालुक्यातून हा रस्ता गेला की तालुक्याचे 2 भाग झाले. समजा एवढा मोठा रस्ता जातो. समृद्धी महामार्गावर तुम्ही काही गेला तर राजू शेट्टींनी सांगितलं इकडच्याचा इकडे काही संबंध येत नाही. शेतकऱ्याला शेती आडवा जर एखाद्याचा प्लॉट असेल आणि त्याच्यावरून जर रस्ता गेला तर इकडचा प्लॉट थोडा राहतो, तिकडचा प्लॉट थोडा राहतो. आता गट नंबर त्यात आलाय म्हटल्यावर गुन्हागार चालू असेल काही लोकांचा. हा गुन्हागार भागाकाराकडे तुम्हाला घराला घेऊन जाणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाळवे तालुक्याने स्वतःच्या हिमतीवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्ज काढून स्कीमा केलेल्या. सरकार आम्हाला मदत करायला आलं नव्हतं. हा एकमेव कदाचित तालुका आहे की सरकारने 1 रुपया न घालता या तालुक्यातल्या जनतेनं एकत्रित येऊन बँकांची कर्ज काढून स्वतः इरिगेशन केली. आता जर आम्ही आमच्या मेहनतीने 30-40 वर्षात आमची प्रगती केली असेल, ज्या प्रगतीमुळे आमची मुलं बाळं परदेशात जाऊन शिकायला आता लागलेली आहे, चांगल्या ठिकाणी MPSCच्या परीक्षा पास होऊन नोकरी करायला लागलेली आहे, आमच्या घरात दूध दुभतंय, जनावर आता बऱ्यापैकी उत्तम आहेत, आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, तर आमच्या संसारात हा रस्ता आणण्याची गरज आहे का? आणि या सगळ्या देवांना सगळे देव म्हणजे मी यादी काढली होती कुठल्या कुठल्या देवाकडे हा रस्ता जातो, तशी बरीच मोठी यादी आहे, पण मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परंतु आपल्या
देवाला पंढरपूरला रस्ता जातो, मी तिकडं माहूरगडला रस्ता जातो, माहूरगडावरून याच्यात आपल्या पंढरपूरला तो रस्ता येतो आणि रस्ता येतो त्या सगळ्या रस्त्यांना आता काय लोक जात नाहीत का? लोक जायची देवस्थानाला थांबले आहेत का? आता देवस्थान चालत नाही म्हणून रस्ते तिथं नेऊन आपल्याला देवस्थानचं सगळेच देव सगळे खुश आहेत. वर्ध्याला चिंतामणी टेम्पल, यवतमाळ, माहूरगडला जातो, पुढं औंढा नागनाथला हा रस्ता जाणार आहे. आधीच्या जुन्या ह्याच्याप्रमाणे तख्त सचखंड गुरुद्वाराला जातो, नांदेडला जात होता. परत पुढं हा रस्ता परळी वैजनाथला, आंबेजोगाईच्या टेम्पलच्या जवळ जाणार आहे. परत तुळजाभवानी टेम्पलला जाणार आहे. मग नीरा नरसिंगपूर हे एक देवस्थान आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्या पंढरपूरचं आहे. पुढं शिखर शिंगणापूरच्या पण जवळ जात नाही, नीरा नरसिंगपूरच्या जवळ जात नाही. गोंडवलेकर महाराजांचं जे मठ आहे तिथं जातो. औदुंबर दत्त, पुढं ज्योतिबा, महालक्ष्मी आणि आदमापूर, आणि आदमापूरहून पुढं खाली चंदगड मार्गे खाली रेड्डी गणपतीला जातात. आता ह्या सगळ्या देवांना आपल्या भक्तांची जमीन गेलेली चालेल का? त्यातला कुठला देव असं म्हणतोय की जमिनी द्या आणि माझ्याकडे या? कुठलाही देव असं महाराष्ट्रात म्हणणार नाही. हे 3.5 शक्तिपीठ आहेत, 3 ज्योतिर्लिंग आहेत, पंढरपूर, अंबाजोगाई, औदुंबर, गाणगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, तख्त सचखंड, हुजूर साहेब, नांदेड, 18 तीर्थस्थळे एकमेकाशी जोडतो असं सरकारचं म्हणणं आहे. या सगळीकडे आज माणसं चाललेली आहेत. काही ठिकाणी या तीर्थक्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये. त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्याची गर्दी वाढते. त्यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध नाही. त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला, मला रात्री राजेशाची स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात. आम्ही काय मागणी केली नाही जयंतराव, उद्या जो काय आमचा पाठिंबा नाहीये. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणतोय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो. तर आमची परंपरा नाना पाटील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.